ओके सर, जसं की तुम्ही आता उल्लेख केला की हे खांद्याचे आजार असतात, खांद्याचे त्रास असतात. मात्र एखाद्या व्यक्तीला खांदा दुखतोय असा पेशंट तुमच्याकडे आल्यानंतर त्याचं निदान कसं करायचं की ह्या व्यक्तीला हा आजार झालेला आहे खांद्या संदर्भातला? सो बेसिकली आम्ही पहिल्यांदा तर पेशंटची हिस्ट्री घेतो की बाबा कधीपासून त्याला दुखतं आहे, किती दिवसापासून दुखतं आहे, काय झाल्यानंतर हे दुखतं आहे का, म्हणजे बाईकवरून पडला किंवा बाईक चालवताना एकदम झटका आला किंवा गाडी चालवताना किंवा काय आपलं स्टूल वगैरे काही उचलताना दुखायला लागलं. सो हे हिस्ट्री घेऊन आम्ही क्लिनिकल एक्झामिनेशन केल्यानंतर आपण जर पेशंटला असं वाटलं की बाबा नाही असं हे फक्त सूज वाटते आहे तर आपण वी गिव्ह हिम मेडिकेशन्स आणि त्याच्याने तो बरा होतो. पण जर मेडिकेशन दिल्यानंतर किंवा कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट केल्यानंतरही तो बरा होत नाही आहे तर मग आपल्याला पुढचे इन्व्हेस्टिगेशन्स म्हणजे एक्सरे किंवा MRI किंवा CT स्कॅन हे काढावं लागतं. पण MRI आणि CT स्कॅनमध्ये फरक असतं. आपण MRI हे स्नायूंसाठी असतं आणि CT स्कॅन हे आपल्या हाडांसाठी असतं. वेअरएज इवन एक्सरे इज ओनली फॉर द बोन्स. सो बेसिकली फरक सुद्धा लोकांना माहिती नसतो ऍक्च्युअली. हां, सो बेसिकली आपल्याला MRI हे का काढणं हे गरजेचं का आहे, जेव्हा आपल्याला असं वाटतं की बाबा स्नायूमध्ये त्रास आहे तरच MRI काढणं हे आवश्यक असतं. पण जर हाडांमध्ये त्रास आहे तर आपण एक्सरे किंवा CT स्कॅन काढतो आणि त्याच्याने आपल्याला कळून जातं.